आपण रोजच कितीतरी लोकांशी ऑनलाईन बोलतो, बरोबर? पण कधी विचार केलाय का की एका क्लिकवर हजारो मैल दूर असलेल्या व्यक्तीशी आपला संपर्क इतक्या सहज कसा होतो? तर माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत याच डिजिटल प्रवासाचं रहस्य. चला तर हा प्रवास कसा होतो ते सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे समजा तुम्ही कोणाला तरी व्हिडिओ कॉल लावला, तर तो तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या स्क्रीनपर्यंत पोहोचतो तरी कसा? यामागे कोणतं तंत्रज्ञान दडलेलं आहे? चला या प्रवासाचा प्रत्येक टप्पा जवळून पाहूया. चला तर मग या प्रवासातली सगळ्यात पहिली आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाची पायरी बघूया. ती म्हणजे इंटरनेटशी कनेक्ट होणं. आणि इथेच गोष्ट सुरू होते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सची, ज्यांना आपण ISP म्हणतो. आता हे ISP म्हणजे नेमकं काय? बघा सोपं आहे. जसं आपल्याला हायवेवर गाडी चालवण्यासाठी एका एंट्री पॉइंट किंवा ऑन रॅम्पची गरज असते ना, अगदी तसंच इंटरनेटच्या महामार्गावर प्रवेश करण्यासाठी आपल्याला ISPची गरज असते. या कंपन्याच आपल्याला इंटरनेट उपलब्ध करून देतात. पूर्वी इंटरनेटशी जोडले जाण्याचे दोन मुख्य मार्ग होते. एक होता डायल-अप, आठवते का तो फोन लाईनमधून येणारा विचित्र आवाज, आणि दुसरा आहे आजचा वेगवान ब्रॉडबँड. या दोन्हीमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, फक्त 56 kbps. ही होती डायल-अपची कमाल स्पीड. विचार करा, आजच्या काळात या स्पीडवर एक साधं गाणं डाउनलोड करायलाही तास लागला असता. व्हिडिओ कॉल तर खूप दूरची गोष्ट झाली. आणि आता ब्रॉडबँडचं स्पीड पहा, कमीत कमी 256 kbps, आणि त्यापुढे कितीही. याच बदलामुळे आज आपण हाय डेफिनेशन व्हिडिओ कॉल्स आणि ऑनलाईन मीटिंग्स अगदी सहजपणे करू शकतो. बरं, एकदा का आपण ऑनलाईन आलो किंवा काय करतो, आपण जातो डिजिटल सार्वजनिक चौकांमध्ये, म्हणजेच सोशल नेटवर्क्सवर, जिथे आपण आपल्या ओळखीच्या आणि अनोळखी लोकांशीही जोडले जातो. या सोशल नेटवर्क्सचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. पहिला सोशलायझिंगसाठी, म्हणजे फेसबुकसारखं, जिथे आपण मित्रांशी गप्पा मारतो, फोटो शेअर करतो. दुसरा आहे नेटवर्किंगसाठी, जसे की लिंक्डइन, जिथे व्यावसायिक संबंध बनवले जातात. आणि तिसरा आहे सोशल नॅव्हिगेशन, म्हणजे गुडरीड्ससारख्या साईट्स, जिथे लोक एका विशिष्ट विषयावर, जसं की पुस्तकांवर, चर्चा करायला एकत्र येतात. चला आता या सार्वजनिक चौकातून थोडं खाजगी संवादाकडे वळूया, म्हणजे एकास एक बोलण्याकडे. आणि इथे एका अशा तंत्रज्ञानाची गोष्ट येते ज्याने फोन कॉल करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली. या तंत्रज्ञानाचं नाव आहे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल, म्हणजेच VoIP. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला आवाज इंटरनेटवरून पाठवणे. यामुळे आपले फोन कॉल्स पारंपरिक फोनलाईनवरून न जाता थेट इंटरनेटवरून जातात. याचं सगळ्यात उत्तम आणि ओळखीचं उदाहरण म्हणजे स्काईप. स्काईपसारखे ॲप्स इन्स्टॉल करणं किती सोपं असतं, नाही का? फक्त काही क्लिक्स आणि तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बोलण्यासाठी तयार. या तंत्रज्ञानानं खरंच संवाद खूपच सोपा केला आहे. स्काईप किंवा गुगल हँगआउट्स सारख्या सेवांमुळे आपण फक्त बोलतच नाही, तर खूप काही करू शकतो. एकाच वेळी 25 लोकांसोबत ग्रुप कॉल करणं, मेसेज पाठवणं किंवा फाईल्स शेअर करणं, या सगळ्या गोष्टींमुळे संवाद अधिक प्रभावी आणि मजेशीर बनतो. आता एकाच एक कॉल्सपासून पुढे जाऊन ग्रुप मीटिंग्सच्या मोठ्या विश्वात प्रवेश करूया, म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या दुनियेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ना 2 मुख्य प्रकार असतात. एक असतो पॉइंट टू पॉइंट, म्हणजे जिथे फक्त 2 ठिकाणचे लोक एकमेकांशी जोडलेले असतात, आणि दुसरा जो आपण खूप वापरतो तो म्हणजे मल्टी पॉइंट. यामध्ये 3 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकाच वेळी एकाच व्हर्च्युअल रूममध्ये एकत्र येतात. मल्टी पॉइंट कॉल्सचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कंटिन्युअस प्रेझेन्स, ज्यामुळे स्क्रीनवर सगळेजण एकाच वेळी दिसतात. हे शक्य होतं एका खास तंत्रज्ञानामुळे, ज्याला व्हिडिओ ब्रिज किंवा MCU म्हणतात. हा ब्रिज म्हणजे एक डिजिटल होस्ट जो सगळ्यांना एकाच व्हर्च्युअल रूममध्ये एकत्र आणण्याचं काम करतो. ठीक आहे, आता आपण या प्रवासातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, तो म्हणजे सुरक्षा. आपलं हे सगळं बोलणं, हा संवाद, तो सुरक्षित कसा राहतो? यासाठी वापरलं जातं फायरवॉल. फायरवॉलला तुम्ही तुमच्या नेटवर्कचा एक डिजिटल बाउन्सर किंवा पहारेकरी समजू शकता. तो तुमच्या कॉम्प्युटर नेटवर्क आणि बाहेरच्या इंटरनेटच्या जगात एक भिंत म्हणून उभा राहतो आणि धोकादायक गोष्टींना आत येण्यापासून रोखतो. म्हणजे बघा, होतं काय, जेव्हा इंटरनेटवरून व्हायरस किंवा स्पॅमसारखे धोके येतात, तेव्हा फायरवॉलमधले अँटीव्हायरस आणि स्पॅम फिल्टर त्यांना ओळखतात आणि तुमच्या कॉम्प्युटरपर्यंत पोचण्याआधीच अडवतात. पण आता काळ बदललाय आणि हे फायरवॉलसुद्धा खूप स्मार्ट झाले आहेत. यांना आता नेक्स्ट जनरेशन फायरवॉल म्हणतात. यात अँटीव्हायरस, स्पॅम फिल्टर यांसारखी अनेक सुरक्षा कवच एकाच डिव्हाइसमध्ये एकत्र केलेली असतात. म्हणजे एकाच पहारेकऱ्याकडे अनेक जबाबदाऱ्या.
ज्यामुळे सुरक्षा अधिकच मजबूत होते. तर हा होता आपला डिजिटल कनेक्शनचा संपूर्ण प्रवास. पण ही तर फक्त सुरुवात आहे. जसजसे हे तंत्रज्ञान आणखी पुढे जाईल तसतसं आपल्या एकमेकांशी बोलण्याची, कनेक्ट होण्याची पद्धत कशी बदलेल, मानवी संवादाचं भविष्य नक्की कसं असेल, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?